हे दृश्य पाहून तुम्हाला वाटलं असेल आम्ही हे का दाखवतोय, किळस वाटली ना? तुम्हाला दृश्य पाहून किळस वाटली, पण इथे जाणाऱ्यांची काय अवस्था होत असेल याचा कधी विचार केलाय? ही आहेत पुण्याच्या मध्यवर्ती भागातली महिलांची स्वच्छतागृह. स्वच्छतागृह असं जरी नाव असलं तरी याची अवस्था अत्यंत विदारक आहे. मेट्रो सिटी म्हणून भूषवणाऱ्या पुण्याची ही अवस्था आहे. वरून कीर्तन आतून तमाशा अशी म्हण अनेकदा उपहासात्मकरित्या वापरली जाते. हेच चित्र पुणे शहरातील स्वच्छतागृहांबाबतचं आहे. महिला आणि पुरुषांच्या सोयीसाठी महापालिकेनं शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतागृह उभारली आहेत. पण हीच स्वच्छतागृह इतकी अस्वच्छ असल्यानं तिथं जाण्याची कुणाची हिंमत होत नाहीये. स्वच्छतागृहांच्या भिंती बाहेरून अस्वच्छ आहेतच, आतमध्ये नजरेस पडतो तो दारूच्या बाटल्यांचा खच, फुटलेल्या फरशा आणि घाणीनं माखलेल्या भिंती आणि दुर्गंधी ती तर विचारूच नका. तुम्ही पाहत असलेल्या दृश्यांमधून अस्वच्छतेचा अंदाज लावू शकता. सध्या पुण्यात महापालिकेत प्रशासक राज आहे, तर आमदार आणि खासदार महोदयांचं पुण्याच्या नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यातील खासदार महोदय मुरलीधर मोहोळ हे तर पुण्याचे महापौर सुद्धा राहिलेत. त्यामुळं अशा नागरी समस्यांची अधिक माहिती खासदार महोदयांना आहे. परंतु विशेष करून महिलांना स्वच्छतागृहांसाठी झगडावं लागत असल्याचं विदारक चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त खासदार मोहोळ यांनी एका मोठ्या गायकाचा शो आणि ड्रोन शोचं आयोजन केलंय. एक प्रकारे पंतप्रधान मोदी आणि पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी मोहोळ यांच्याकडून अशा मोठ्या शोचं आयोजन केलं आहे. अर्थात काय करावं आणि काय करू नये हे त्यांचं स्वातंत्र्य असलं तरी मोहोळ साहेब या समस्यांसाठी पुढे आला असतात तर पुणेकरांना अधिक भावलं असतं. असो, देशात सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. अगदी गाव खेड्यापासून ते मेट्रो सिटी पर्यंत आपल्या देशाचा प्रत्येक भाग स्वच्छ असला पाहिजे असा आपल्या पंतप्रधान मोदींचा हट्ट आहे. याच पंतप्रधान मोदींनी आपल्या देशातील अनेक माता भगिनींना इज्जत घर म्हणत शौचालय देण्याचा नवा विक्रम केलाय. उघड्यावर वैयक्तिक स्वच्छतेला जाण्यास महिलांची कुचंबना होत असल्यानं मोदींनी आपल्या माता भगिनींसाठी देशभरात इज्जत घर उभं केलं. पण मोदींच्या संकल्पनेतून उभारलेली हीच इज्जत घरं आता बेइज्जत झाली आहेत. पुणे शहरात 1000हून अधिक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला स्वच्छतागृह उभारली आहेत. त्यांची देखभाल आणि स्वच्छतेची कामं घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत केली जातात. यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होतो. मात्र या स्वच्छतागृहांची योग्यरित्या निगा राखली जात नाही. बाहेरून स्टायलिश फरशी आणि ॲल्युमिनियम ॲक्रिलिकमुळे चकाचक आणि स्मार्ट दिसणाऱ्या स्वच्छतागृहांचे आतील चित्र विदारक असतं. फुटलेल्या फरशा, तुटलेली चिनी मातीची भांडी, जागोजागी गुटख्याच्या पिचकाऱ्या, दुर्गंधीचं साम्राज्य आणि नळ नसलेल्या पाण्याचे पाईप असं चित्र नजरेस पडतंय. महिलांसाठी एकतर स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. असलेली स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. काही ठिकाणी सॅनिटरी पॅडची व्यवस्था आहे असे मोठे बोर्ड लिहिलेत, परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचं दिसून येतं. यामुळे बऱ्याचदा महिलांना शहरात प्रवास करत असताना लघवी आल्यास बराच काळ कंट्रोल करावी लागते. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. अस्वच्छ ठिकाणी स्वच्छतेस गेल्यास इन्फेक्शन होण्याचीही भीती असते. त्यामुळे अशा वेळी महिला अशा स्वच्छतागृहांचा वापर करणंच टाळतात आणि परिणामी त्यांना घरी पोहोचेपर्यंत किंवा कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत स्वच्छतेसाठी वाट पाहावी लागते. हे वास्तव अत्यंत वाईट आहे, पण हेच सत्य आहे. खरं तर या समस्या इथून मागेच सोडवल्या पाहिजे होत्या, पण ढिसाळ प्रशासन आणि राजकारणात धुंद असलेल्या लोकप्रतिनिधींना या समस्या आहेत असं वाटतच नाही. VIP कल्चरमध्ये राहणारी मंडळी या समस्या समजूनही घेऊ शकत नाही. विकसित देशांशी तुलना करू पाहणारा भारत अजूनही सामान्य पायाभूत सुविधांमध्ये नापास आहे, हेच सत्य आहे. पुण्यात सत्ताधारी भाजपचे खासदार आणि आमदार आहेतच. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ तर केंद्रात मंत्रीही आहेत.
सत्तेतल्या पॉवरफुल नेत्यांसोबत त्यांचं उठणं बसणं. सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोहोळ यांची जाहिरातबाजी केली जाते. खासदार साहेबही पुणेकरांसाठी नाना विविध उपक्रम राबवत असतात. शहरात नवनवीन गोष्टी आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. येत्या 17 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. याच वाढदिवसानिमित्त खासदार साहेबांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये एका गायकाचा शो आणि ड्रोन शो देखील आहे. पण याच इव्हेंट सोबत खासदार साहेब, तुम्ही मोदींना अभिप्रेत असलेल्या महिलांच्या इज्जत घरांबाबत एखादा उपक्रम राबवला असता तर ते अधिक भावलं असतं हो. असो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.